नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश कामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या सकाळची सुरुवात कशी होत असेल ती माहित नाही भावांनो, पण आपल्या सकाळची सुरुवात अशी होत आहे. आता माऊलीने आपल्याला काम सांगितलेलं आहे की लिंबाच्या झाडाचे जे फांटे आहेत ते थोडे छाटायला सांगितले. आता मी ते फांटे छाटून घेतो. त्याआधी भावांनो तुम्हाला सांगतो, आपला गडी मालक या वेब सिरीजचा 7वा पार्ट लवकरच येणार आहे. आणि तुम्ही जर हे वेब सिरीज पाहत असाल तर मला नक्की त्याच्या खाली कमेंट करा, या व्हिडिओ खाली, की तुम्हाला ती वेब सिरीज कशी वाटली. या वेब सिरीजच्या माध्यमातून भावनो जे गडी आणि मालक या दोघांमध्ये जे रिअल घडते, ते कॉमेडी असो, इमोशनल असो, कशा पद्धतीने असो भावनो, जे रिअल घडते किंवा घडलेलं आहे हे आपण या वेब सिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. जर ब्रँड शेतकरी या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या माऊलीने सांगितलेलं काम पूर्ण करूया. माऊली, खालची खालची छाटू का? या इकडं. हे छाटावं लागते आपल्याला. हो हो, इचे बी छाटूत ना एक दोन. हे काय ते डोळ्याला लागतात हे. छाटण्याचं कारण असं आहे, हे डोळ्याला लागतात भावांनो. कोणी येते इथं पाया पडण्यासाठी, बरेच जण भक्त येतात, तर हे डोळ्याला लागू नये म्हणून आपण खालचे खालचे झाडाच्या फाट्याची छाटणी करत आहोत. तर भावांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे आहे आपलं लिंब. तर हे लिंबाचे पूर्ण फांटे खाली जमिनीला टेकलेत, त्यामुळे आपण हे छाटणी करत आहोत. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे छाटावं लागेल, हे पूर्ण हे फांटा छाटून टाकावं लागेल. माऊलीने सांगितल्याप्रमाणे भावांनो, जेवढी झाडे म्हणजे जेवढी झाडाची फांटी जमिनीला टेकली होती ती आपण तोडण्याचा अशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत पण असेल भावांनो. आणि मी असं करत होतो आणि त्यानंतर दुसरीकडे प्रभू सुद्धा तिथला परिसर स्वच्छ करण्यामध्ये मग्न झाला होता. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. काम पूर्ण झाल्याच्या नंतर भावांनो, गडी मालक वेब सिरीजचा 7वा पार्ट आम्ही शूट केला. गडी मालक या वेब सिरीजचा आमचा 7वा पार्ट रेडी झालेला आहे, म्हणजे आपण आता तयार केलेला आहे आणि लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. तर त्या माध्यमातून मला सांगा भावांनो, तुम्हाला की तो पार्ट म्हणजे आपली जी गडी मालक ही जी वेब सिरीज आहे तुम्हाला कशी वाटते, मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. काय केलं मामा तुम्ही आज? ट्रॅक्टरची पंची केली. दुसरा काय नाही, एवढे थकले कस काय? पळत आली काय? पळत आलो. खरं म्हणाली? हो, गाडी दिसली म्हणून. गाडी दिसली. तर भावांनो, मामा गाडी दिसली म्हणून पळत आलेले आहेत आणि मामा सोबत आपण जाणार आहोत गावाकडे. मामाला घेऊन जाणार आहोत, कारण मामा तेवढं पळत आली. तुम्हाला भरोसा होता का मी नेईल तुम्हाला गावाकडे? हो ना. होता का? हो. बरोबर. तर भावांनो, एवढा भरोसा आपल्यावर मामाने ठेवलेला आहे की मामाला मी गावाकडे नेईल म्हणून. आता खरंच मामाला मी गावाकडे घेऊन जातो. चला तर मग जाऊया आपण गावाकडे. आता आम्ही निघालो गावाकडे. ते पाहू शकता तुम्ही, 3 जण बसलो आम्ही. गाडी बंद पडली नाही पाहिजे फक्त. रस्त्याने बैलगाडी आणि त्या बैलगाडी मागे गाय गोर असं वातावरण फक्त तुम्हाला खेड्यामध्येच पाहायला भेटते. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि हा ब्रँड शेतकरी या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.